बारामतीचा आहे ना मी, बारामतीचा. बारामती कुणाची आहे? कुणाची आहे? शरद पवारांची बारामती आहे. या शरद पवारांनी काही दिवसापूर्वी सावे साहेब शरद पवारांनी काही दिवसापूर्वी एक स्टेटमेंट केलंय. ते म्हणाले नामांतर करून मला पश्चाताप झालेला आहे. काय म्हणले ऐका जरा. नामांतर करून मला पश्चाताप झाला असं ते म्हटले शरद पवार. मला त्यांना एक सांगायचंय की नामांतराचा लढा 17 वर्ष लढला गेला. या 17 वर्षाच्या लढाईनंतर हे नामविस्तार झाला आणि तुम्हाला इतक्या वर्षांनंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा पुळका का आला हे मला या ठिकाणी कळत नाही. पवार साहेब म्हणले पश्चाताप झाला. या नामांतराच्या लढ्याची धग तुम्ही भोगलेली आहे. या नामांतराच्या लढ्यामध्ये शेकडो घरांवर हल्ले झाले, 2100 घरे बेचिराग झाली, 3400 कुटुंबाची धुळगाण झाली, 925 महिलांवर रेप झाले आणि 240 भीम सैनिकांना निघृणपणे मारण्यात आले. पवार साहेब, आज तुम्हाला या वर्षांनी इतक्या वर्षांनी पश्चाताप होतोय की तुम्ही मराठवाड्याचं नामांतर केलेलं आहे याचा पश्चाताप होतोय. मला तुम्हाला सांगायचंय की पवार साहेब, तुमच्या पश्चातापापोटी माझ्या ह्या सगळ्या लोकांची एवढी धुळदाण तुम्ही केलेलं आहे. पवार साहेब, तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचे पाईक म्हणून समजता. तुमचे हात या दलितांच्या रक्तानं माखलेले आहेत आणि तुमच्या पश्चातापाच्या पाण्यानं हे रक्ताळलेले हात तुम्हाला धुता येणार नाही. तुमची इतिहासामध्ये दलितांचा खुनी म्हणून नोंद होईल आणि ती कधीही मिटणार नाही. हा इशारा मला त्यांना या ठिकाणी द्यायचा आहे पवार साहेबांना. पवार साहेब, तुम्ही ही संघर्ष यात्रा चालू असताना तुमची पिल्लावळ या संघर्ष यात्रेवर धाडण्याचा प्रयत्न करतात. परंतु माझ्या या बंधूंना आणि भावांना सांगायचंय की पवार साहेबांनी दादासाहेब रुपवते पासून रामदास आठवले पर्यंत सगळे नेते वापरून फेकून दिलेले आहेत. आता नवीन पिढींच्या मागे लागलेले आहेत. माझ्या सारखा कार्यकर्ता शरद पवारांच्या विरोधामध्ये बारामतीमध्ये स्वतःच्या ताकदीवर 30 वर्ष लढतोय. मी त्यांना घाबरत नाही पवारांना. म्हणून माझ्या भीम सैनिकांना सांगतो, माझा त्यांचा वाद काय. 12 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी या शरद पवार साहेबांशी मला संघर्ष करावा लागलेला आहे. 12 वर्ष त्यांनी पुतळा बसू दिला नाही. 12 वर्ष मला लढावं लागले. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नगर परिषदेला स्टेडियमला दिलं. त्यांनी ते स्टेडियम अर्धवट ठेवलं. अख्खा गाव त्याच्यावर संडास करायचा. वर महामानवाचं नाव होतं. 20 वर्ष संघर्ष करून या पवारांना मी स्टेडियम पूर्ण करण्यास भाग पाडलेला आहे. त्यांच्या गावामध्ये दलितांना मंदिरात प्रवेश नव्हता. कॉलेजच्या जीवनामध्ये आम्हाला त्यांच्यावर संघर्ष करावा लागला. पाणवट्यावर आमच्या लोकांना पाणी दिलं जात नव्हतं. त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. आणि तुम्ही फुले शाहू आंबेडकरांची टिमकी वाजवत फिरता. आमचे तरुण पोरं भडकून तुम्ही आमच्यावर सोडता. माझ्या भावांनो, या पवारांच्या नादी लागू नका. मी बारामतीतला आहे. मी वेडा नाही त्यांच्यावर संघर्ष करायला. 30 वर्ष मला कुणाचीही ताकद नाही. कोणता राजकीय पक्ष मला सपोर्ट करत नाही. आपले लोक मला सपोर्ट करत नाहीत. मी माझी बायका पोरं 5 जण फक्त या शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी लढतोय, या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या ताकदीने प्रेरित होऊन. आणि म्हणून माझ्या भावांनो, ही संघर्ष यात्रा आहे, विचाराची लढाई आहे. विचाराची लढाई विचारानं लढा. आपल्याच माणसाच्या अंगावर येऊ नका, एवढीच विनंती या निमित्तानं मी करतो.